हे बघा बाळांनो, मला जरा खूप महत्त्वाचं काम आहे. मी जर तिकडे नाही गेलो ना तर काम नाही होणार. मला जावंच लागेल. मग ते काम बबलू काकाला सांग. बबलूला काम जमलं असतं तर मग हाव सुपर हिरो. बबलू काकाने तुमच्या सोबत एवढी वर्ष काम केले, मग तुम्ही त्यांना फोनवर सांगू शकतात ना कसं काम करायचं कसं नाही ते. प्लीज चला की आता म्हणतो मी जेवण म्हणजे 2 पुरणपोळ्या तरी खा. अरे नाही जमत बबलूला काम बाळा, मलाच काम करावं लागतं. असू दे ते सोड. ओवी ऐक, अमृता वहिनीने ना घरी जेवण केलेलं आहे. जर मी ते जेवलो नाही ना परत वाया जाणार. मला जावं लागेल बाळा. मग ते आपण रात्री जेऊ. फोन करून सांगू अमृता काकूला की आपलं रात्रीचं जेवण नको बनवायला. सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत ना तुमच्याकडे? हो हो. माझं नाही ऐकणार. नाही नाही. ठीक आहे, मग मी पण नाही ऐकणार. निघालो मी. बाय. असं कसं जाणार तुम्ही सुपर हिरो? ए चावी दे. अबीर चावी दे. ए ओवी, अरे गाडी तरी लॉक करू दे. अबीर, स्वतः काही काम करायचं नाही, इतरांना कामाला लावायचं. मुलगा पण ना, कोणते फ्रेंड्स येणार आहेत देव जाणे. सावली, किती चिडचिड करशील काय? अबीर लहान असतो आणि एकदा बोलवलेल्या पाहुण्यांना आपण नाही कसं म्हणणार होतो. बाकी तुला स्वयंपाकात सगळी मदत तर केली असते की ग. व्यंकटेशजी, सॉरी. कुठे आहे तो अबीर आणि त्याचे फ्रेंड्स कुठे आहेत? आई इकडे बघा म्हणतो मी. ओवी, अबीर, तू म्हणालेलास तुझे फ्रेंड्स येणार आहेत ना? मग बरोबर बोललो असतो ना ग मी. ते माझे बेस्ट फ्रेंड असतात. ते माझे सुपर हिरो आणि मी त्यांचा कोण? पाव किलो. बरोबर. ओवी चल मी तुला घर दाखवतो. हे घ्या. चल चल चल. मी पण आत असतो, थोडं काम असतं. मी 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 आलेलो नाही इथे. ओवी मला घेऊन आली. बाहेरच मला ती बोलली की अबीरच्या घरी जेवायला जायचंय. नाहीतर मलाही अबीरने असं सांगितलं की त्याचे फ्रेंड्स येणार आहेत म्हणून. मी निघू? ओवीला राहू दे हवं तर. मी निघतो. घरच्या पाहुण्यांना असं उपाशी पोटी पाठवणं बरं वाटत नाही. आता आलाय तर जेवून जा.